भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने शरद पवार और उद्धव ठाकरे पर तीखी टिप्पणी की है। बावनकुले ने अकोला में ये टिप्पणी की है। जनता एकदा कन्फ्यूज होतं, खोटारडेपणावर जनतेने मतं घेतले। पुन्हा आम्ही विदर्भातल्या जनतेमध्ये जाऊ, कन्फ्यूज झालेल्या जनतेला कन्व्हिन्स करू। खोटारडेपणातनं जनता आता निघाली आहे। मोदीचं सरकार आलंय आणि 5 वर्ष मोदींच्या सरकारचा ज्या व्यक्तिगत लाभाच्या असतील, सार्वजनिक योजना असतील, विकासाच्या योजना असतील, विदर्भात महाराष्ट्रामध्ये या योजनाचा संपूर्ण लाभ, संपूर्ण योजना पोहोचवायच्या असतील तर डबल इंजिन सरकारची गरज आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि देशात केंद्रातलं एनडीएचं सरकार, हे दोन सरकार राज्याचं भलं करू शकतं, विकास करू शकते। त्यामुळं एनडीए येणे, डबल इंजिन येणे म्हणजे विकास होणे। आणि एक जर चुकीचं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाराष्ट्रातल्या देशाच्या सर्व योजना बंद पाडतील। संपूर्ण देशाने अमित भाईला स्वीकारलं। मोदीजींच्या सरकारमध्ये अत्यंत लोहपुरुष म्हणून जगभर देशभर ज्यांची ख्याती अशी अमित भाई आहे। 370 सारखं कलम काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत एकत्रित करण्याचं काम माननीय मोदींच्या नेतृत्वात अमित भाईंनी केलं आहे। काँग्रेसची काळात जे जे अमित भाईवर आरोप लावले, देशातल्या सर्व न्यायव्यवस्थेने अमित भाईला क्लीन चिट दिली आणि त्यामुळं अमित भाई निष्कलंक आहे। काँग्रेसची विचारधारा आणि शरद पवार साहेबांची विचारधारा ही सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी आहे। काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी आयुष्यभर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता असं राजकारण केलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राला विदित आहे। आणि त्यामुळं जेव्हा गृहमंत्री अमित भाई बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं काहीतरी जोपर्यंत सरकारकडे किंवा त्यांच्याकडे याची इनपुट नसेल असे अमित भाई कधीच बोलत नाही। आणि त्यामुळं हा पॉलिटिकल वार करतायत, पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला खरं माहिती आहे। त्यामुळं अमित भाईवर बोलणे, अमित भाईच्या व्यक्तित्वावर बोलणे, त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे।